तर मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS CloudWatch लॉग्स अँड लॉग इनसाइड. आता CloudWatch लॉग्स म्हणजे काय? CloudWatch लॉग्स हे AWS चे सेंट्रलाइज लॉग मॅनेजमेंट सर्व्हिस आहे. विविध AWS सेवांचे लॉग्स एकाच ठिकाणी गोळा, स्टोअर आणि विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ लांबडाचा लॉग, EC2 ॲप्लिकेशनचा लॉग, VPC फ्लो लॉग, API गेटवे लॉग्स. तर या सर्वांचा जो लॉग्स असतो हा आपल्या लॉग स्टोअरमध्ये स्टोअर होतो. ठीक आहे, म्हणजे लॉग ग्रुपमध्ये स्टोअर होतो. तर हे बघा, तुम्ही जर डायग्राम पाहू शकता. जर आपला AWS रिसोर्स विथ क्लाउड वॉच एजंट आहे. ठीक आहे, हे मल्टिपल रिसोर्स आहे जिकडे आपण क्लाउड वॉच डिप्लॉय केलेलं आहे. जिकडे जिकडे क्लाउड वॉच आपण एजंट डिप्लॉय केले आहे ज्याच्या सर्व्हिसेसला, ते सर्व सर्व्हिसेस काय करतात, त्यांचा जो लॉग असतो हा क्लाउड वॉच लॉगमध्ये स्टोअर करतात. ठीक आहे, आणि क्लाउड वॉच लॉग्स आपल्याला काय फॅसिलिटी देतो की प्रत्येक सर्व्हिसचा जो लॉग आहे हा वेगवेगळ्या लॉग ग्रुप्समध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. ठीक आहे, लॉग ग्रुपचे मुख्य उपयोग कोणते आहेत? ॲप्लिकेशन डिबगिंगसाठी, एरर ॲनालिसिस आणि ट्रबल शूटिंगसाठी, ऑपरेशनल मॉनिटरिंगसाठी, सिक्युरिटी मॉनिटरिंगसाठी जसे की VPC आणि API गेटवेचे लॉग्स, कस्टम डॅशबोर्ड तयार करण्यासाठी. क्लाउड वॉच लॉगमध्ये लॉग डेटा कसा जातो? तर वेगवेगळ्या सोर्सनी जातो. पहिला काय करावं लागतं, तुम्हाला तुमचा लॉग ग्रुप डिफाईन करावा लागतो, क्रिएट करावा लागतो, आणि त्यावेळी लॉग स्ट्रीम ऑटोमॅटिकली जनरेट होते. मग तो हा जो लॉग ग्रुप आहे हा तुम्ही तुमच्या कोणत्याही सोर्सला इंटिग्रेट करू शकता. उदाहरणार्थ EC2 मध्ये, लांबडामध्ये, ECS, EKS, क्लाउड ट्रेल, API गेटवेमध्ये. ह्याच्यामध्ये आपल्या फॅसिलिटी काय देतो की तुम्हाला प्रत्येक सर्व्हिसला एखादा स्पेसिफिक ग्रुप तुम्हाला क्रिएट करायला देतो त्या स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी किंवा सर्व्हिस कॅटेगरीसाठी, आणि लॉग स्ट्रीमच्या मदतीने तो सर्व लॉग आपल्या लॉग ग्रुपमध्ये स्टोअर केला जातो. काळजी करू नका, जरी आता तुम्हाला हे समजत नसेल तरी आपण आता याच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली कसं लॉग ग्रुप क्रिएट करायचं आणि त्या एखाद्या सर्व्हिसेसला कसं इंटिग्रेट करायचं आपण पाहणार आहोत. आता लॉग ग्रुप म्हणजे काय? म्हणजेच काय, एखाद्या सर्व्हिस किंवा ॲप्लिकेशन नुसार लॉगची ग्रुपिंग करणं म्हणजेच लॉग ग्रुप. ठीक आहे, जसं की आता आपल्या या एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार आहोत, लांबडा क्रिएट करणार आहोत, आणि लांबडाला आपण आपल्या स्पेसिफिक क्लाउड वॉच लॉग ग्रुपमध्ये इंटिग्रेट करणार आहोत. ठीक आहे, आता लॉग स्ट्रीम म्हणजे काय? लॉग स्ट्रीम काय असतं, हा प्रत्येक इन्स्टंट एक्झिक्युशन ID साठी वेगळा स्ट्रीम म्हणजे असं समजा की एखादी नदी आहे आणि त्याचा प्रवाह आहे. ठीक आहे, तर तो जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये सर्व गोष्टी येतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे लॉगमध्ये सुद्धा एक स्ट्रीम असतो. त्याच्यामध्ये काय काय येतं? इन्स्टंट ID येतो, रिक्वेस्ट ID येतो, लॉग असतो, टाईम स्टॅम्प असतो, मेसेज असतो, मेटा डेटा असतो. ह्यांच्या जे सर्वांचं जे कॉम्बिनेशन त्याला काय म्हणतात? लॉग स्ट्रीम. जेव्हा हा मेसेज किंवा लॉग जेव्हा स्टोअर होतात लॉग ग्रुपमध्ये, ते तेव्हा लॉग स्ट्रीमच्या रूपामध्ये स्टोअर होतात. तर पाहणार आहोत ते लॉग स्ट्रीम कशा प्रकारे स्टोअर होतं. क्लाउड वॉच लॉग रिटेन्शन पॉलिसी हा एक वेगळी फंक्शन आहे की जेव्हा लॉग ग्रुप क्रिएट करतो त्यावेळी तुम्हाला AWS ऑप्शन देतो की हे जे लॉग्स आहेत तुम्हाला किती दिवसापर्यंत रिटर्नमध्ये ठेवून द्यायचे आहेत. तर तिकडे वेगवेगळे ऑप्शन येतात. आपल्याला एक डिफॉल्ट असतो जो कधीही एक्सपायर होत नाही, नेवर एक्सपायर म्हणून असतो. त्याच्यानंतर तुम्ही कस्टम रिटेन्शन ऑप्शन ठेवू शकता. 1 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा मित्रांनो की जेवढे तुम्ही लॉग जास्त ठेवणार तेवढं तुम्हाला AWS चार्ज करणार. म्हणून तेवढेच लॉग्स ठेवा जेवढे तुम्हाला गरजेचे आहे. अनावश्यक लॉग्स ठेवून तुम्ही तुमचं कॉस्टिंग वाढवू नका. आता लॉग इनसाइड नावाचा एक आपल्याला फ्युचर मेकॅनिझम आपल्याला AWSने प्रोव्हाइड केलेलं आहे. आता हे लॉग इनसाइड म्हणजे काय? लॉग्सवर SQL सारख्या क्वेरी लँग्वेज वापरून रिअल टाईम तुम्ही ॲनालिसिस करू शकता. उदाहरणार्थ तुमच्याकडे 1000 लाईन्स ऑफचा लॉग आहे आणि त्या 1000 लॉग्समधनं तुम्हाला एक पर्टिक्युलर क्रायटेरियाचंच लॉग तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यावेळी काय करू शकता, तुम्ही लॉग इनसाइडचं फंक्शन वापरून तिकडे क्वेरी रन करून तुम्हाला हवा असलेला डेटा तुम्ही मिळवू शकता. आणि याचे फायदे काय होतं? आपल्याला पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन मिळतं, फास्ट क्वेरीज होतात, आणि डॅशबोर्डमध्ये चॅट पण ॲड करू शकतो. आता लॉग इनसाइड का वापरावं? जसं तुम्हाला मी सांगितलं, एरर काउंट करण्यासाठी, लेटन्सी ट्रॅकिंग करण्यासाठी, किंवा एखादा पर्टिक्युलर IP जो तुमचा ब्लॅकलिस्टेड आहे
तुम्हाला चेक करायचं की या ब्लॅकलिस्टेड आय पीकडनं किती माझ्या ॲप्लिकेशनला हिट झालेलं आहे ते चेक करू शकतो. प्रोडक्शन डिबगिंगसाठी वापरू शकतो. आणि API पर्टिक्युलर API किती वेळा यूज झालेला आहे, ठीक आहे, ते करण्यासाठी जस्ट तुम्हाला हे मी एक्झाम्पल दिले, पण त्याचे मल्टिपल उपयोग आहेत. आणि त्याचा लॉग इनसाईटचा बेसिक क्वेरी सिंटॅक्स असं आहे, ही जी लँग्वेज वापरतो हा पर्ल लँग्वेज वापरतो. त्या इकडे तुमचा फील्ड असतो, फील्डमध्ये तुम्हाला हवे असणारे फील्ड तुम्ही डिफाईन करू शकता. त्याच्यानंतर सॉर्टिंग असतं, तुम्हाला हवे असलेल्या फील्डवर तुम्ही सॉर्टिंग करू शकता, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. आणि तुम्हाला नंबर ऑफ रेकॉर्ड्स, किती रेकॉर्ड्स तुम्हाला रिटर्न केले पाहिजे या क्वेरीने, तुम्ही 200 काही तुम्हाला जे हवे असेल तुमच्या गरजेनुसार ते तुम्ही काही डिफाईन करू शकता. आता हे सर्व गोष्टी कसे करायचे आपण आपल्या कन्सोलला जाऊन पाहूया. तसं जाऊया आपण आपल्या कन्सोलला. या प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार आहोत, आपण एक लांबडा फंक्शन लिहिणार आहोत आणि त्या लांबडा फंक्शनचा जो लॉग आहे तो आपण आपल्या कस्टमाइज लॉग ग्रुपमध्ये स्टोअर करणार आहोत. आणि तो लॉग स्टोअर केल्यानंतर आपण लॉग इनसाईटच्या मदतीने कशा प्रकारे नंबर ऑफ लॉग्समध्ये पर्टिक्युलर क्रायटेरियाचा किंवा पर्टिक्युलर सर्च लॉग करून आपण तो डेटा कसा मिळवू शकतो आपण पाहूया. तर पहिली आपली स्टेप आहे लांबडा फंक्शन क्रिएट करायचं. लांबडा फंक्शन क्रिएट करणे आपल्याला काय करायचं आहे, लांबडाला क्लिक करायचं आहे. आणि लांबडा फंक्शनमध्ये आपण काय करणार आहोत, आपण एक पायथनचा कोड वापरणार आहोत. एकदम खूप सोपा कोड आहे, तो काही करत नाही, तो फक्त एक लॉग मध्ये एक स्टोअर करतो टेक्स्ट की हेलो वर्ल्ड फ्रॉम क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी. आपण याला फंक्शनला नाव देऊया माय फर्स्ट लांबडा, ठीक आहे. आणि रन टाईम आपण काय वापरणार आहोत, पायथन वापरणार 3.14. आर्किटेक्चर x86 असणार आहे, बाकी काही चेंज करायचं नाही आहे. क्रिएट फंक्शनला क्लिक करायचं आहे. हा काही सेकंद घेईल फंक्शन क्रिएट करायला. आणि आपल्याला जेव्हा फंक्शन क्रिएट होईल त्यावेळी एक डिफॉल्ट कोड जो टेम्पलेट असेल तो आपल्याला रेडीमेड करून देईल. त्याच्यामध्ये आपण काही थोडेफार चेंजेस करणार आहोत. तर हा त्याचा बेसिक टेम्पलेटचा कोड आहे. आपण काय करूया, त्याला थोडंफार मॉडिफाय करूया, आपण हा क्लिअर करूया आणि आपण आपला कोड टाकूया. तर आपल्या कोडमध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त एडिशनल काय केलेलं आहे, आपण लॉगिंग नावाचं लायब्ररी वापरलेली आहे हे आपले लॉग सेट करण्यासाठी. आणि एक लॉगर नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला आहे, त्याचं आपण जे लॉगिंगची लेवल आहे ती लॉगिंग.info म्हणून स्टोअर केली आहे. आणि logger.info या फंक्शननी आपण एक टेक्स्ट स्टोअर केलं आहे, हेलो फ्रॉम क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी, ठीक आहे. आता हा लांबडा आपल्याला आपल्या AWS डिप्लॉय करण्यासाठी आपण काय करावं लागतो, डिप्लॉय नावाचं बटन क्लिक करायचं. डिप्लॉय, इकडे तुम्हाला दिसेल अपडेटिंग द फंक्शन. आणि आता आपला डिप्लॉय झालेला आहे. आणि याला रन करण्यासाठी टेस्ट नावाच्या विंडोमध्ये जायचं आहे. पण टेस्ट करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, याचा जो लॉग आहे, लॉग ग्रुप आहे, हा आपल्याला अपडेट करायचा आहे आपल्या कस्टमाइज ग्रुपमध्ये, ठीक आहे. तर आपण काय करूया, याचा मी एक डुप्लिकेट करतो आणि आपण आपला कस्टमाइज लॉग ग्रुप क्रिएट करूया. आपण पुन्हा आपल्या कन्सोलला जाऊया, क्लाउड वॉचमध्ये जायचं आहे. आणि क्लाउड वॉचमध्ये जाऊन इकडे तुम्ही पाहू शकता लॉग्सच्या खाली आपल्याला लॉग ग्रुप्स दिसतात आहे, ठीक आहे. आता इकडे कोणताही लॉग ग्रुप नाही आहे. आपण काय करूया, आपण एक नवीन लॉग ग्रुप क्रिएट करूया. लॉग ग्रुपला नाव देऊया लांबडा लॉग ग्रुप, ठीक आहे. आणि इकडे रिटेन्शन सेटिंग तुम्हाला मी समजवलेलं आहे स्लाईडमध्ये. रिटेन्शन सेटिंग काय असतं की हा जे या लॉग ग्रुपमध्ये जे काय लॉग आहेत ते तुम्हाला किती दिवस राहिले पाहिजेत. नेवर, जर तुम्हाला वाटतं की ते कधीच डिलीट होऊ नये, मग तुम्ही काय करणार, नेवर एक्सपायर सिलेक्ट करा किंवा नंबर ऑफ डेज तुम्हाला ठेवू शकता, वीक ठेवू शकता, मंथ ठेवू शकता, ठीक आहे. आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार, 5 डेज म्हणजेच काय, जे लॉग्स आहे हे 5 दिवसापर्यंत रिटेन राहिले पाहिजे. लॉग क्लास आपण काय स्टँडर्ड ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत, क्रिएट करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपला लांबडा लॉग ग्रुप हा, त्याला कॉपी करूया आपण, क्रिएट झालेला आहे, ठीक आहे.
तर आपण पुन्हा आपल्या लांबडामध्ये यायचं आणि ह्या लांबडाला आपल्या या लॉग ग्रुपशी इंटिग्रेट करायचं. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा लांबडा फंक्शन रन होणार त्याचे जे लॉग जनरेट होणार ते कुठे स्टोअर झाले पाहिजेत, तर या लांबडा अंडरस्कोर लॉग अंडरस्कोर ग्रुपमध्ये स्टोअर झाले पाहिजेत. तर आपल्या कॉन्फिगरेशनमध्ये यायचं आहे, मॉनिटरिंग अँड ऑपरेशनमध्ये यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता बाय डिफॉल्ट जेव्हा लांबडा जनरेट होतो, क्रिएट होतो, त्यावेळी त्याचा लॉग ग्रुपसुद्धा AWS क्रिएट करतो. कशाने क्रिएट करतो, ते जे काय माझं लांबडा फंक्शनचं नाव आहे त्याच नावाने तो लॉग ग्रुप क्रिएट करतो. ठीक आहे, पण मला हा नको आहे, मला कस्टमाइज लॉग ग्रुप हवा आहे जो आपण आता बनवलेला आहे. त्याला काय करायचं आहे, डिफॉल्टच्या ऐवजी कस्टमला क्लिक करायचं आणि इकडे नाव पेस्ट करायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं लांबडा फंक्शन अपडेट होतो आहे, सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला टेस्ट करायचं आहे. टेस्टमध्ये यायचं आहे आणि एवढी व्हॅल्यू ही जस्ट हे मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला ट्रिगर करण्यासाठी हे एखादी व्हॅल्यू आपण पास करू शकतो. आणि काय करायचं आहे, आपल्याला टेस्ट या बटनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला लॉग्समध्ये यायचं आहे. ठीक आहे, तर हा जो लॉग आहे आपल्या ह्या नवीन लॉग ग्रुपमध्ये स्टोअर झालेला पाहिजे. तर मग ह्या लॉग ग्रुपला जाऊया. तर तुम्ही पाहू शकता लॉग जनरेट झालेला आहे, याला क्लिक करूया. तर या लॉगमध्ये पाहू शकता तुम्ही, हे बघा, हेलो फ्रॉम क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी हा टेक्स्ट स्टोअर झालेला आहे ॲज अ इन्फो म्हणून. आता मित्रांनो ठीक आहे, हा तुमचा एक फर्स्ट लॉग आहे, पण तुमचं अप्लिकेशन असेल, प्रोडक्शन अप्लिकेशन असेल, त्याच्यावर दिवसाला नंबर ऑफ लॉग स्टोअर होत असतील, म्हणजे 100,000 असे लॉग तुमचे जनरेट होत असतील. तर तुम्हाला पॉसिबल आहे का एखादा पर्टिक्युलर टेक्स्ट सर्च करण्यासाठी ॲज अ इन्फो म्हणून? नाही पॉसिबल आहे. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, AWSने आपल्याला एक मेकॅनिझम दिलेलं आहे, फंक्शन दिले आहे, त्याला म्हणतात लॉग इनसाइड. उदाहरणार्थ मला चेक करायचं आहे की हेलो फ्रॉम क्लाउड इंजिनिअरिंग मराठी हा टेक्स्ट कोणकोणत्या लॉगमध्ये आहे. तर आपण काय करणार आहोत, लॉग इनसाइडला क्लिक करणार आहोत. लॉग इनसाइडमध्ये आपल्याला ऑप्शन मिळतो क्वेरी डेफिनेशनचा. ठीक आहे, आणि याचा सिंटॅक्स खूप सिम्पल आहे. फील्ड असतात, फील्डमध्ये टाईमस्टॅम्प असतो, मेसेज असतो, सॉर्टिंग असं सॉर्ट बाय टाईमस्टॅम्प, आणि नंबर ऑफ रेकॉर्ड्स तुम्हाला रिटर्न करायचे आहे. तर मला एवढे रेकॉर्ड नको आहे, मला 10 रेकॉर्डमध्ये असतील ते मला सर्च झाले पाहिजेत. आणि आता मला सर्च करायचं आहे की मेसेजमध्ये जिकडे हा कंटेंट असेल, हा कंटेंट मला शोधून दे. ठीक आहे, आपल्याला सिम्पल क्वेरी आपण त्याला पाठवलेली आहे की काय पाठवलेली आहे की तू सर्च कर लॉगमध्ये आणि जिकडे हा जो टेक्स्ट मिळेल ते लॉग्स मला रिटर्न कर. ठीक आहे, आपण त्याला टेक्स्ट दिले आणि इकडे आपण काय करणार आहोत, लॉग ग्रुप सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे कोणत्या लॉग ग्रुपमधनं तुम्हाला हे सर्च करून आणायचं आहे. तर आपल्या केसमध्ये आपण काय लॉग ग्रुप बनवलं आहे, लांबडा अंडरस्कोर लॉग अंडरस्कोर ग्रुप. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रन क्वेरी करायचं आहे. आता रेकॉर्ड शोईंग 5 रेकॉर्ड्स मॅच दाखवतोय, पण जर तुम्ही पाहू शकता मेसेज लाईव्ह इकडे बघा 00100. आता हे 00 म्हणजेच काय की या लॉगमध्ये तो रेकॉर्ड नाही मिळाला, पण जिकडे 1 आहे त्या लॉगमध्ये मला तुला हवा असणारा रेकॉर्ड मला मिळालेला आहे, याचा अर्थ होतो. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जो डेटा हवा होता सर्च केलेला हा तिकडे मिळालेला आहे, पण जिकडे 0 आहे, तर जिकडे 0 आहे ते तुम्हाला इकडे मिळणार नाही आहे रेकॉर्ड. बघा इकडे रेकॉर्ड नाही आहे, पण जिकडे 1 आहे, जिकडे 1 आहे त्याच्या इन्फोमध्ये आपल्याला हा मेसेजमध्ये आपल्या इन्फो टॅगमध्ये आपल्याला हा रेकॉर्ड मिळालेला आहे. तर समजलं मित्रांनो, क्लाउड वॉचमध्ये लॉग ग्रुप्स कसे क्रिएट करायचे, ते लॉग ग्रुप्स एखाद्या सर्व्हिसशी कसं इंटिग्रेट करायचं मॉनिटरिंग कॉन्फिगरेशनमध्ये जाऊन, जसं आपण आपल्या लांबडा केसमध्ये केलं, आणि नंबर ऑफ लॉग्समधनं एखादा पर्टिक्युलर क्रायटेरियाचा लॉग कसा सर्च करायचा विथ द हेल्प ऑफ लॉग इनसाइड. हे तुम्हाला समजलं, आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल, कळलं असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.